आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी हाती येते। मुख्यमंत्र्यांसोबत मार्डची जी बैठक सुरू होती ती बैठक संपली। मार्डनं आपली भूमिका आहे ती स्पष्ट केलेली नाही। डॉक्टरांनी आडमुठेपणाची भूमिका सोडली नाही तर आम्ही त्यांचं रक्षण करू शकणार नाही असं हायकोर्टानं म्हटलं आणि हायकोर्ट डॉक्टरांच्या बाबतीचे आम्हाला आमचे निर्देश बदलावे लागतील असं देखील हायकोर्टानं म्हटलंय। रश्मी पुराणिक आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। रश्मी, काय अपडेट मिळतायत? दीपक, एक तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही पुन्हा एकदा बैठक करायला तयार आहोत, विनंती करायला तयार आहोत। त्यानुसार मार्ड आणि आयएमएचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याबरोबर बैठक झालेली आहे। बैठकीमध्ये आयएमएने हे आश्वासन दिलं की आम्ही आमचा संप मागे घेऊ आणि मार्डला देखील विनंती करू की त्यांनी देखील संप मागे घ्यावा। दुसरीकडे कोर्टामध्ये हिअरिंग होती तर कोर्टामध्ये देखील कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की इतकी आश्वासनं मिळूनही तुम्ही सांगूनही जर संप मागे नाही घेतला तर मग आम्हाला कारवाई करावी लागेल आणि कारवाईचे आदेश द्यावे लागतील। त्यामुळे आपण बघतोय की सरकार असेल किंवा कोर्ट असेल दोन्हीकडून हा डट्ट्या आलेला आहे डॉक्टरांवर की तत्काळ तुम्ही संप मागे घ्यावा, कामावर रुजू व्हावं जसं आश्वासन दिलं आहे, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल। दीपक, रश्मी, ताजी माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।